बातमी नाशिकमधून आहे। नाशिक जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट घोषित केला आहे। 8 तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी दिली आहे। पर्यटन स्थळं, धबधबे आणि ट्रेकिंग पॉइंट सुद्धा बंद आहेत। आठवडी बाजार, जत्रा, मेळावे रद्द करण्यात आले। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय नाशिक संदर्भातील। नाशिक जिल्ह्याला पावसाचा आज रेड अलर्ट घोषित केला आहे। 8 तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुद्धा सुट्टी दिलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे। योगेश, नाशिकला रेड अलर्ट घोषित केलेला आहे, काय काय नेमका अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि प्रशासनाने काय खबरदारी घेतली आहे? खरं तर काल संध्याकाळीच हा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला होता आणि येणाऱ्या 5 तासांमध्ये म्हणजे काल रात्रीच हा पाऊस पडेल असं सांगण्यात आलं होतं। मात्र तो पाऊस अद्याप पडलेला नाही। तरीही खबरदारी म्हणून आजचा दिवस पूर्णपणे या ठिकाणी अलर्ट हा जारी ठेवण्यात आलेला आहे। ग्रामीण भागातल्या 8 तालुक्यातल्या शाळांना सुट्टी देण्यात आली, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे आणि कोणीही विनाकारण बाहेर पडू नये किंवा कुठल्याही पर्यटनस्थळी किंवा ज्या ठिकाणी धोका असेल अशा ठिकाणी जाऊ नये असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सप्तशृंगी गड जो आहे त्याच्यावरचा येणारा रस्ता, घाटमाथ्याचा जो रस्ता आहे तो सुद्धा बंद ठेवण्यात आलेला आहे। आपण गेल्या वेळेस जर बघितलं तर गेल्यावेळी 300 मिलीमीटर पाऊस पडेल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपत्कालीन व्यवस्थाही तैनात करण्यात आलेली होती। मात्र पाऊस पडला नव्हता, तो गुजरातकडे, सुरतकडे वळून गेलेला होता। आज सुद्धा अजूनपर्यंत पाऊस या ठिकाणी पडलेला नाही। मात्र पूर्ण खबरदारी जी आहे ती जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी घेतलेली दिसते। केव्हाही पाऊस ग्रामीण भागातल्या 8 तालुक्यांमध्ये केव्हाही पडू शकतो आणि तो 300 मिलीमीटर ते 500 मिलीमीटर इतक्या मोठ्या प्रमाणात पडू शकतो। त्यामुळे प्रशासन जे आहे ते आपल्याला सतर्क या ठिकाणी दिसते। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।